या महाराजाचा तर चमत्कार असा आहे की ते आम्ही आता 2 वर्षापासून 2-4 वर्षापासून आहेत, परंतु 2 वर्षापासून आपेगाव मधला एक दुकानदार आहे कृषी सेवा केंद्र, त्यानं टाळा केले, चहा पाणी केलं, म्हणला महाराज माझा असा अडचण आहे आणि हिरीला 40 फूट खंदून बी पाणी नाहीये. महाराजांनी म्हणले फक्त 10 फूट खंद, तुझी 5ची मोटर चलेल. तर ह्या वर्षी ते आमची नुसते टाळ वाजित आम्ही चलत होतो त्याच्या दुकानापासून, पळतच आलं आणि पळत आल्याच्या नंतर महाराजाला सांगितलं, पाया पडले, आमचा सत्कार केला त्यानं आणि म्हणला 5ची मोटर आज चालायली. असे त्यांचे अनुभव आहेत. आम्ही वनवास करणारे म्हणजे आम्ही बरोबर म्हणजे एकदम खानदानी घरचे वारकरी आहेत. आम्ही म्हणजे एक व्यसनी पडलेली मुलं आहात. काही वारकरी माणसाची संगत भेटल्यामुळं आम्हाला जातीभेद न होता किंवा जातीभेदीचा न आम्ही विलंब करता आम्ही गावकरी भजनी मंडळ आहोत, गावकरी समस्त मंडळी ह्याच्या अनुसार आम्ही ह्याच्या नादी लागलो आणि आम्ही यशनातून बाहेर पडलो. हा यशनातून बाहेर पडल्यामुळं आम्ही जाता वेळेस उजव्या साईडने गेलो, त्यातच तिकडून डाव्या साईडने आलो पैठणच्या. हा आम्ही गावामध्ये येऊन सप्त्याचा सरनाम म्हणजे सगळेजण गावकरी मंडळी म्हणून आम्ही गावात पार पडतो. असं आपण आज परळी तालुक्यातील नागापूर या गावामध्ये आहोत. या ठिकाणी लक्ष्मण शक्तीचा मोठा उत्साहामध्ये कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी या गावचे मंडळी जे वनवासी मंडळ भक्त जी आहेत हे 14 दिवस पैठण या ठिकाणी जाऊन आलेत. त्यांनी कसा प्रवास केला, कशा पद्धतीने गेलेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत. नाव सांगा. नागापूर वनवासी आम्ही रामभक्त नागापूर ते पैठण असा पायी प्रवास करीत असताना आमचा पहिला मुक्काम जेगाव वांगीमध्ये अतिशय उत्तम सोय असे महाराजांनी केलेली आहे. तिथून नंतर गेल्याच्या नंतर माजलगावामध्ये बी पंचमुखी हनुमान या मंदिरामध्ये सुद्धा अतिशय उत्तम सोय केलेली आहे. तिथून टाकरवनमध्ये बी अतिशय चांगली सोय झालेली आहे. किनगाव झाल्याच्या नंतर मालेगाव बी हे भावनिक असणारे या तिथले लोक अतिशय दयाळू म्हणजे सहज सेवा करणारे असे मालेगावामध्ये बी आमचा मुक्काम होता. तिथून पैठणला चालत गेलो आणि तिथं गेल्याच्या नंतर पैठणमध्ये सुद्धा मंदिराने कमिटीने अतिशय उत्तम सोय ते आमच्या बरोबर फराळ घेण्याकरता बसले, तिथं सेवा करण्याकरताही मिळालेली आहे. आम्ही तिथून वापस आल्याच्या नंतर घेवरी आपेगावला आजवर गेलो, माऊलीचं दर्शन घेतलेलं आहे. दुपारचा मुक्काम आपेगावमध्ये झालेला आहे. तिथून निघाल्याच्या नंतर घेवरी असणारं हे गाव अतिशय चांगलेलं आहे. तिथंही सोय अतिशय उत्तम आमची झालेली आहे. घेवरी झाल्याच्या नंतर पात्रवाला जे काय राजेश टोपे साहेबांचं गाव आहे तिथं खरात म्हणून नावाची महाराज आहेत, त्यांच्याही गावामध्ये अतिशय उत्तम सोय अशी त्याने केलेली आहे. तिथून निघाल्याच्या नंतर तीर्थपुरी नंतर खालापूरमध्ये आमचा मुक्काम झालेला आहे. तिथून वाहेगावमध्ये बी अतिशय चांगली सोय त्या भक्ताने केलेली आहे. वाहेगाव ते पुन्हा वडीमध्येही तिथले ग्रामस्थ असणारे त्याने सगळे उत्तम सोय अशी केलेली आहे. आणि वडीच्या नंतर जे काय आमचं बाबळगाव आहे, बाबळगावमध्ये बी अतिशय उत्तम सोय रनर कंपनी याने केलेली आहे. तिथून आल्याच्या नंतर जे काय पौळ पिपरीमध्ये तर आमचं सत्कार त्यांच्या 1 किलोमीटर अंतरापासूनच आमची मिरवणूक काढलेली सत्कार केला. असे तिथले पौळ म्हणजे लक्ष्मण पौळ हेही तिथलं भक्तगण आहे आणि त्याने आमची उत्तम सोय केली. तिथून आल्याच्या नंतर आम्ही लिंबुटा या गावामध्ये मुक्काम शेवटचा 14वा पिंपळगाव दुपारी केलेला आहे. पिंपळगावामध्येही गावामध्ये मिरवणूक काढलेली आमचा असाच सत्कार त्यानं आम्ही रामभक्त असल्यामुळं केलेला आहे. आणि मला एक सांगा, ठीक आहे, तुमचा याने चांगल्या पद्धतीने त्यांचा प्रत्येक गावामध्ये सन्मान केलेला आहे, परंतु तुमचा जी नियोजन रामायण जी भावार्थ रामायण तुम्ही कशा पद्धतीने कुठं आणि कशा अध्याय घेत होतात? आम्ही पहिला म्हणजे 29वा अध्याय म्हणजे तिथून सुरुवात आहे, म्हणजे 42वा अध्याय पुस्तोर आम्ही 29वा अध्याय जे गावामध्ये घेतलेला आहे. पुन्हा 30वा माजलगावमध्ये घेतलेला आहे. पुन्हा 31वा आम्ही किनगावमध्ये म्हणजे टाकरवन
टाकरवन झाल्याच्या नंतर 32वा अध्याय असणारा आम्ही किनगावमध्ये घेतलेला आहे, 33वा अध्याय मालेगावमध्ये आणि 34वा अध्याय हा पैठणमध्ये घेतला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आम्ही अध्याय घेत होतो. जसं इथं रामायण आहे त्याच तुलनेमध्ये तिथंही आम्ही अध्याय तेच घेत होतो. तर मला सांगा, जे की तुम्ही रामायणाचं हे तुम्हाला कशा पद्धतीने या ठिकाणी समाधान आनंद वाटत होता, काय वाटत होतं नेमकं? आम्ही जवळजवळ 5-6 वर्षापासून आमचा हा ग्रुप सर्व सोनटके असतील, हे सोमनाथ असतील, बनसोडे, आमचे उत्तम भाऊ इथं, हे सगळेच आमचे असणारे 5-6 वर्षापासून आम्ही पायी चालतो. पहिल्या वर्षी थोडं कठीण वाटलं, परंतु नाथ महाराजांची सेवा खरोखरच उल्लेखनीय आहे. त्यांची सेवेमध्ये मनातल्या भावना जर आपण व्यक्त केल्या तर सहज त्या होऊ शकतात, साध्य होतात. हे नाथ महाराजांचं वैशिष्ट्य आहे. या महाराजाचा तर चमत्कार असा आहे की ते आम्ही आता 2-4 वर्षापासून आहेत, परंतु 2 वर्षापासून आपेगाव मधला एक दुकानदार आहे, कृषी सेवा केंद्र, त्यानं टाळा केले, चहा पाणी केलं. म्हणला महाराज माझं असं अडचण आहे आणि हिरीला 40 फूट खंदून बी पाणी नाहीये. महाराजांनी म्हणले फक्त 10 फूट खंद, तुझी 5ची मोटर चलेल. तर ह्या वर्षी ते आमची नुसते टाळ वाजीत आम्ही चलत होतो त्याच्या दुकानापासून, पळतच आलं आणि पळत आल्याच्या नंतर महाराजाला सांगितलं, पाया पडले, आमचा सत्कार केला त्यानं आणि म्हणला 5ची मोटर आज चालायली. असे त्यांचे अनुभव आहेत. या ठिकाणी दुसरे भक्त आहेत, भाविक भक्त, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय सांगू शकाल तुम्ही नेमकं या वनवासाच्या काळामध्ये कशा पद्धतीने तुमचं हे झालं? आम्ही वनवास करणारे म्हणजे आम्ही प्रॉपर म्हणजे एकदम खानदानी घरचे वारकरी आहेत. आम्ही म्हणजे एक व्यसनी पडलेली मुलं आहात. काही वारकरी माणसाची संगत भेटल्यामुळं आम्हाला जातीभेद न होता किंवा जातीभेदीचा न आम्ही विलंब करता आम्ही गावकरी भजनी मंडळ आहोत, गावकरी समस्त मंडळी ह्याच्या अनुसार आम्ही ह्याच्या नादी लागलो आणि आम्ही यशनातून बाहेर पडलो. हा यशनातून बाहेर पडल्यामुळं आम्ही जाता वेळेस उजव्या साईडने गेलो, त्यातच तिकडून डाव्या साईडने आलो पैठणच्या. हा आम्ही गावामध्ये येऊन शिनी सप्त्याचा सरनाम म्हणजे सगळेजण गावकरी मंडळी म्हणून आम्ही गावात पार पडतो. असं हे कशा पद्धतीने हे कार्यक्रम तुमचे दरवर्षी किती वर्ष आहे? हा आमच्या गावामध्ये 6व-7व वर्ष आहे. आणखी कवर असं चालत राहणार आहे तुमचं? हा म्हणजे जर भावना माणसाची वाढत राहिली तर भावनेनुसार परंपरा हे चालतच राहणार. आणि देव हे कधी संपणार म्हणजे रामायण नाही. रामायण हा कधी बी जेवढं काढीन तेवढं चालतच राहणार आहे. किती वर्षापासून रामायण आमच्या गावामध्ये वनवासाला जातात 5 वर्षापासून, पण रामायण बरेच दिवसांना चालू आहे. खरोखर आपण पाहिलेलं आहे की या परळी तालुक्यातील नागापूर येथील सर्व गावातील ग्रामस्थ मंडळ, महिला, पुरुष, सर्व वनवासी मंडळ यांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी भावार्थ रामायण लावलेलं आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी आज लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये सर्व सण उत्सव असा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होत आहे. विठ्ठल श्री नामदेव तुकाराम प्रभू रामचंद्र भगवान की जय. सत्कार करायचा महाराज की राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण